धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। त्याचा उद्धार तू केला, जो शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला। चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। दृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। हे ढम ढम ढमा ढमा वाजे गजा ढोल, छन छन छनो छनाने झिमाचा ताल। मोरया 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 रे मोरया मोरया मोरया। हे ढम ढम ढमा ढमा वाजे गजा ढोल, छन छन छनो छनाने झिमाचा ताल। दुःख हरता तू देव गजानन, तुला पाहता हरपण मान। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया, मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया। जोरदार टाळ्या वाजवून कसा
छान छान, खूपच छान. फिर भी दिल है हिंदुस्तानी या गीतानंतरच आपल्याला येता पहिलीचे विद्यार्थी छोटीशी कविता घेऊन येणार आहेत आणि अगदी सगळे आनंदात आहोत. रात्रीच मेघ गर्जनेसह पावसाचं आगमन झालेलं आहे. अशाच आनंदी वातावरणामध्ये लहान मुलं सुद्धा आमचे बागडून गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीची कविता आता ते सादर करणार आहेत. त्या कवितेचं नाव आहे अगबाई अगबाई नाही. पहिलीपासून 8वीच्या विद्यार्थ्याला कवितेचं नावच माहित नाही असं वाटतंय, कारण आवाजच निघत नाहीये. अगबाई छान. आता पुन्हा एकदा येता पहिलीच्या विद्यार्थ्याचं आपल्याला जोरदार टाळ्यात स्वागत करायचं आहे. यावर्षी आपल्याला वरुण राजाची खूपच कृपा झालेली आहे आणि त्यातच आपल्याला ढगाचा आनंद घेण्यासाठी खरंच शालेय जीवनामध्ये आपल्याला आपण आठवत असतो की आपल्याला असे गीत म्हणण्यासाठी खूप आवड निर्माण होत असते आणि तो आनंद आपल्याला आपल्या बालकापासून पुन्हा पुन्हा मिळत असतो. तोच आनंद आपल्याला घ्यायचा. इथं पहिलेचे विद्यार्थी कविता म्हणणार आहे. अगबाई मुलांना थोडं स्टेज करत यावं म्हणून हे गाणं घेतलं, कारण पहिलीच्या मुलांचा थोडा सहभाग असावा. देशभक्तीच्या नावाखाली मुलांना स्टेज करे आवश्यक आहे म्हणून हे गीत आहे, बाकी काही नाही. हा, पहिलीची मुलं रेडी. जमीन से उघडून दार
गोड गोड बेडकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडून दार गोड गोड बेडकाची बडबड फार मुंबईला डबक्याचा करूया तलाव मुंबईला टपक्याचा करूया तलाव साबू बिबू नको थोडा चिखल गाव अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई लागली कर ढगाला उन्हाची तेवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगबाई ढगबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई अगोबाई ढगोबाई छान छान खूपच छान 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 जोरदार टाळ्या एकदा. यानंतर वर्ग 8वीची विद्यार्थिनी समीक्षा कचवे एक देशभक्ती स्टेजवर निमंत्रित करत आहोत. गीताचं नाव आहे सलाम उन शहीदों को. आपण खरंच कोणताही राष्ट्रीय सण असो किंवा प्रत्येक क्षण असो, ज्या सैनिकाच्या जीवावर आपण अगदी आनंदात आहोत,
पण देशासाठी काही सैनिक शहीद झालेले आहेत, त्यांना या गीतातून आपण सलाम देऊया. आपण बघितलं देशामध्ये देशाच्या सरहद्दीवर पुलवामा अटॅक असो किंवा आणखी कोणता भारत चीन असो, भारत पाकिस्तान असो, या देशाच्या सरहद्दीमध्ये आताही आपण पाहतो की सध्या जे काही अटॅक हे होतात आणि त्यातून जेवढं बोलतं तेवढं उशिरा का तुमचं शहीदांना आपण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या जीवावर आपण इथं आनंदात आहोत. जेवढं त्यासाठी बोलतं ते तेवढं उशिरा का शहीदासाठी गीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये प्रथमच स्वागत करायचं आहे. भावना कचवे, सलाम उन शहीदों को. हा कार्यक्रमाचा पूर्वार्ध आहे, 3 भाग आहे. सर्वांनी सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आमची आग्रहाची विनंती आहे. यानंतर लेझिम होणार आहे आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची भाषणं आहेत. विद्यार्थ्यांनी अगदी मनातून त्याची तयारी केलेली आहे, म्हणजे लेझिम झालं नंतर आपण उठून गेलं तरी चालतं असं आपल्याकडून होऊ नये. सर्वांनी या कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घ्यावा, कारण विद्यार्थ्यांनी मनातून तयारी केलेली आहे. तुमच्या तुम्ही पाठीराखे होण्याची खूप अपेक्षा आहे. तुम्ही ते निश्चित पार पडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो शाळेच्या वतीने. धन्यवाद.
धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. तत्पूर्वी सर्व नागरिकांना विनंती करतो की
got independence from the British rule. Friends, our freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Sukhdev, Rajguru, and many others devoted their entire life for the independence of our country. India is our mother country and we are its citizens. East or West, India is the best. Jai Hind. यानंतर हिंदी भाषेमधून एक आपल्याला भाषण घेऊन येत आहेत मानसी महाजन, वर्ग 8वा. समोर आहे माईक. मुझे न तन चाहिए न धन चाहिए, बस अमन से भरा हुआ यह वतन चाहिए. जब तक जिंदा रहूं वतन के लिए, जब मरूं तो तिरंगे का कफन चाहिए. आज 15 अगस्त हमारे भारत देश का 77वां स्वतंत्र दिन मनाने के लिए हम सभी यहाँ एकत्रित हुए हैं. आप सभी को स्वतंत्रता दिन की बहुत बहुत शुभकामनाएं. हमारा भारत देश 15 अगस्त 1947 को ब्रिटिश शासन से आजाद हुआ था, जिसे आजाद करने के लिए न जाने कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपनी जान गंवाई थी. आज हमें सबसे पहले उन स्वतंत्रता सेनानियों को नमन करना चाहिए जिन्होंने हमें आजाद करने के लिए अपना सब कुछ दांव पर लगा दिया था. यह दिन हमें महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, लोकमान्य तिलक और न जाने कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपनी जान गंवाई थी. हमें अपने देश को और उसके मूल्यों को सम्मान देना चाहिए. आजादी के बाद हमारे देश ने बहुत उन्नति की है, जैसे कि साइंस, टेक्नोलॉजी, खेल, शिक्षा, कृषि, साहित्य और अनेक क्षेत्रों में अपना भारत देश बहुत उन्नति कर चुका है. लेकिन आज भी हमारे भारत देश में भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, असमानता जैसी समस्याएं हैं. हम सभी को इन समस्याओं को सुलझाने का पूरा प्रयास करना चाहिए. हम हमारे भारत देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे. जाते जाते अपने भाषण का समापन एक शायरी से करना चाहूंगी. देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है. हम उस देश के फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है. जय हिंद. खूप छान. यानंतर येता 8वीचे विद्यार्थी आकांक्षा कछवे, इंग्रजी मराठी भाषेमध्ये. सर अजून एक इंग्रजी आहे बरं का, अस्मिता कछवे. परभणी जिल्ह्यातील इंदेवाडी माझे गाव, परभणी जिल्ह्यातील इंदेवाडी माझे गाव. भाषणाला सुरुवात करते आकांक्षा माझे नाव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 वार गुरुवार. म्हणजेच आज काय आहे हे तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल. आपला भारत देश हा अज्ञानिक अशिक्षित होता. अज्ञानिक अशिक्षित होता म्हणजे आपला भारत देश अडाणी होता, आणि अडाणी होता म्हणजे त्या काळी आपल्या भारत देशात खूप लोक शिकलेली नव्हती. याचा फायदा इंग्रजांनी उचलला. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. इंग्रजांना माणुसकी अजिबातच नव्हती. ते भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे व त्यांनी त्यांच्या शेतीवर संपूर्ण आपला असा अधिकार करून घेतला. इंग्रजांनी भारतातला कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे आणि पक्का माल तयार करून ते भारतीय नागरिकांना महाग विकायचे. असा अन्याय त्यांनी भारतावर 150 वर्ष केला व 150 वर्षानंतर आपल्या भारत देशात अशा काही महान थोर पुरुषांनी जन्म घेतला. तसेच की भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी असा विचार केला की आपल्या भारतीय नागरिकांना आपला भारत देश परत मिळवून द्यायचा व त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय नागरिकांना भारत देश परत मिळवून दिला. जाता जाता एवढंच म्हणते की उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर इयत्ता 2रीचे विद्यार्थी गजानन कछवे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या छोट्या बांधवांनो, आज मी स्वातंत्र्य दिनानिमित्त जे 2 शब्द सांगणार ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. आपल्या झेंड्यात 3 रंग आहे. वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे 3 रंग आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्या 24 सरी असतात. एवढे बोलून मी माझ्या भाषणात सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर साक्षी टिपरकर, वर्ग 7वा. नमस्कार. आजादी के 77
75 साल के जश्न में आप सभी का स्वागत है। आज 15 अगस्त के दिन हम सब साथ होकर भारत का झंडा लहराते हैं, क्योंकि 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश स्वतंत्र राष्ट्र बना था। हम सब जानते हैं कि एक समय भारत सोने की चिड़िया कहलाता था, पर अंग्रेजों ने भारत पर कब्जा कर भारतीयों की ऐसी दुर्दशा बनी थी कि भारतीय अंग्रेजों की गुलामगिरी कर रहे थे। कुछ ऐसे वीर पुत्र भी जन्मे जिन्होंने भारत में क्रांति की लहर उठाकर एक स्वतंत्र देश बनाया। भारत को आजाद करने के लिए उन्होंने कई बार जेल खाई, अपना खून बहाया और लड़ते लड़ते इस देश के मिट्टी पर वो शहीद भी हो गए। भारत माँ के सुपुत्रों के कुर्बानी के कारण अंग्रेजों देश छोड़ के चले गए, तब हमें स्वातंत्र्य मिली। जय हिंद। थँक्यू। यानंतर वर्ग 7ची विद्यार्थिनी अस्मिता कचवे इंग्रजी भाषेमधून. Good morning to all my respected teachers, parents and my dear friends. I am Asmita Ajay Kachwe. I am in 7th class. Today we all gather here to celebrate our Independence Day. Independence means the state of being free and not controlled by another person or country. India got independence on 15th August 1947 from British rule. We got independence with the help of many national leaders like Mahatma Gandhi, Netaji Bose, Pandit Nehru, Lokmanya Tilak and many other freedom fighters. So we must respect all of them. Jana Gana Mana Vande Mataram is our national song. Our national flag Tiranga is the symbol of the nation flag. I love my India. I like 7 line. East or West. India is the best. Jai Hind. Thank you. यानंतर वर्ग 2ची विद्यार्थिनी काव्या कचवे मराठी. काव्या कचवे पटकन यायची. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे करण्यासाठी आपण समजे जमलो आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. छान. यानंतर कीर्ती कचवे वर्ग 7वा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन तसेच इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कीर्ती आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांनी आपला भारत देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधी हे भारताचे थोर सुपुत्र होते. महात्मा गांधी कधीही खोटं बोलत नसे. महात्मा गांधींना महात्मा या पुरस्काराने गौरवित केले होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. यानंतर इयत्ता 7वीचा विद्यार्थी स्वराज कचवे इंग्रजीमध्ये भाषण करणार आहे. Good morning to all my respected teachers, parents and dear friends. My name is Suraj. Today we are celebrating Independence Day. India is our mother country. We are his citizens. We proud on India. We had freedom in 15th August 1947. The great freedom fighters fight for freedom and finally beat the British people and get freedom. For example, Gandhiji, Subhash Chandra Bose, Chandrasekhar Azad, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Rajguru and Sukhdev. Thanks to all everyone for listening my speech. Jai Hind. यानंतर इयत्ता 5वीची विद्यार्थिनी प्रांजल कचवे. उत्सव 3 रंगांचा आभाळ याच सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळ याच सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजल आहे. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर सैनिकांनी बलिदान दिले. त्या वीर सैनिकांना आपण सलाम करूया. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद. यानंतर श्रेया चंदेल वर्ग 5वा. जगले
फुले ते देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले. भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देश हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि राणी लक्ष्मीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे कोटी कोटी नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. थोडं Good morning everyone. My name is Varan. Today is 15th August. At first I wish you all a very happy Independence Day. This year we are celebrating 77 Independence Day. Independence Day is the national festival of our country. We got freedom on 15 August 1947 from the British rule. On this day we remember our brave freedom fighters. Independence Day teaches us the power of unity. I am proud to be an Indian and I love my country very much. East or West, India is the best. Jai Hind. यानंतर आरती गवळी वर्ग माझे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावले. तसेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारत माता स्वतंत्र करण्यासाठी अत्यंत परिश्रम केले आणि आपली भारत माता स्वतंत्र झाली. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासात सर्वर्ण अक्षराने कोरला गेला. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो त्याचे सर्व श्रेय या महान क्रांतिकारकांच्या देशपुत्राला आहे. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम. विसरू नका अशा वीरांना त्यांनी देशासाठी दिले प्राण. विसरू नका अशा वीरांना त्यांनी देशासाठी दिले प्राण. तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्यांची शान. सैनिकच राखतात त्यांची शान. विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारत देशाने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊया आणि भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या छोट्या बालमित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त माझे लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे तेजस्वी पुरुष लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक यांचे जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. लोकमान्य टिळकांनी आपले शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. गटाचे होते. स्वातंत्र्य मागून मिळणार नाही तर जगूनच मिळवले पाहिजे असे त्यांचे मत होते. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी डरकाळी फोडून त्यांनी इंग्रजांना जेरीस आणले. आपल्या या भूमिकेमुळे तुरुंगवासही भोगावा लागला. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशी जाब विचारण्याची धमक फक्त लोकमान्य टिळकातच होती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. वर्ग 7वा स्नेहा कचू.